नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना वड मेकअप आर्टिस्ट. तुम्हाला माहितीच असेल मी पंजाबला गेले होते. पण व्हिडिओ थोडा लेट टाकते त्यामुळे सॉरी. आता हा व्हिडिओ मी लेट का टाकते कारण तब्येत माझी ठीक नव्हती त्यामुळे. आता आम्ही तिकडून पंजाबला गेलो. अमृतसर स्टेशनला तुम्ही बघितलं अमृतसर स्टेशन. तिथून उतरलो. मग आम्हाला बस आली होती न्यायला. बसमध्ये बसलो आणि आम्ही हॉटेलपर्यंत आलो. मार्गशीर्षचा गुरुवार होता त्यामुळे सगळ्या बायकांचा उपवास होता. त्यामुळे सगळ्यांना पहिला सगळ्यांनी जेवून घेतलं पोटभर आणि मग आम्ही आमच्या रूममध्ये गेलो, फ्रेशअप झालो आणि आमचे पिकनिक अरेंजर महेश आहेत, त्यांना आम्ही सांगितलं होतं की आम्हाला रात्रीचं गोल्डन टेम्पल बघायचं आहे. त्यामुळे ते म्हणाले, "सगळ्यांनी जेवा पोटभर आणि मग रूममध्ये जा, फ्रेशअप व्हा आणि या." त्याप्रमाणे आम्ही फ्रेश झालो आणि गेलो. मग तिथून आम्ही रिक्षा केली आणि हे बघा गोल्डन टेम्पलच्या इथे आलो आम्ही. हा आजूबाजूचा परिसर आहे. तिथे एवढं धुकं होतं ना, की थंडी पण खूप होती. प्रचंड थंडी होती. थंडीने नुसते आम्ही सगळे कापत होतो, एवढी थंडी होती. पण आम्हाला तिथे गेल्यावरती खूप बरं वाटलं. टेम्पलमध्ये गेलो बघा, हे टेम्पलच्या आजूबाजूचाच परिसर आहे. आम्ही ते साईडला चपला वगैरे काढल्या आणि तिथे मग आतमध्ये आम्ही एंटर केलं. एंटर करताच त्यांचे ते जे स्वर आहेत देवाचे, ते ऐकताच आमच्या मनाला खूप शांतता वाटली. नंतर मग आम्ही तिथे सगळ्यांनी आमचा बचत गट आहे. बचत गटाच्या सगळ्या बायकांनी आम्ही ठरवलं होतं, की सगळ्यांनी पटियाला ड्रेस वेअर करायचा. त्यामुळे सगळ्यांनी पटियाला ड्रेस वेअर केलाय. डोक्यावर चुन्नी घेतली आणि आम्ही आतमध्ये सगळ्यांनी आतमध्ये गेलोय. आतमध्ये मंदिर तर खुलं नव्हतं, पण म्हटलं आजूबाजूचं सगळं बघून परत आम्ही रिटर्न येऊ म्हणून. सगळेजण गेले, सगळेजणी सेल्फीज काढले, फोटोज काढले, काही लोकांनी व्हिडिओज काढले, रात्रीचे व्ह्यू त्यांना हवे होते त्यांना. आम्ही फोटो वगैरे काढला. आम्ही ग्रुपनेही फोटो काढला आहे. आम्ही बघा सगळीकडे इथे सगळीकडे फिरत होतो आम्ही. आणि नंतर मग आम्ही तिथे सगळ्यांनी ग्रुप सेल्फीचा फोटो पण काढला. ग्रुपने काढले किंवा कोणी कोणी एकेकाने काढले. असं आम्ही रात्रीच्या व्ह्यूचे सगळ्यांनी फोटोज काढले. बघा आता आज येतोय तो ग्रुप ग्रुप फोटो आहे ना, ह्याच्यामध्ये सगळ्यांनी पटियाला वेअर केला आहे. नंतर मग आम्ही हॉटेलला गेलो. हा बघा हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही परत रेडी होऊन चांगले पंजाबी ड्रेस वेअर करून सगळे पंजाबींसारखे दिसून आम्ही गेलो. हॉटेलपासून मंदिर फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती होतं. पण रात्र होती म्हणून आम्ही त्या दिवशी रात्री रिक्षाने गेलो. पण आता म्हटलं चालत जाऊया. थंडीचा स्वाद घेत सगळेजण फटाफट तयार होऊन मग आम्ही चालतच गेलो मंदिरामध्ये. चालता पण आम्हाला काही थंडी बोलता एवढे काही कळले नाही. पण थंडी खूप होती. पण धुकं होतं आता पण. म्हणून आमचे पिकनिक अरेंजर महेश बोलले, "आता पण मंदिरमध्ये तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे पहिला आपण जालियनवाला बाग करून घेऊया" म्हणून. मग जालियनवाला बागेसाठी आम्ही जायला सगळेजण निघालो. आणि सगळे रस्त्यामध्ये काही सेल्फीज काढतायत, फोटोज काढतायत, व्हिडिओज काढतायत. कारण थंडी खूप होती आणि व्ह्यू पण एकदम छान दिसत होते. थोडेफार दिसत होते. मग असे चालता बोलता आम्ही सगळ्यांनी व्हिडिओज काढत, गप्पा मारत असे आम्ही जालियनवाला बागेपर्यंत पोहोचलो. लाईन लावली, तिकीट घेतली आणि आतमध्ये गेलो. हे जे आहे ते गोळ्यांची निशाण आहेत, जिथे गोळीबार झाला होता. आणि हा जो स्मारक आहे, हा त्यांच्या स्मरणार्थ स्मारक बांधलेला आहे. मग आम्ही तिथे 5 मिनिटं श्रद्धांजली वाहिली. ग्रुप सेल्फीज काढले, फोटोज काढले प्रत्येकाने आणि मग आम्ही गोल्डन टेम्पलला लाईन लावून गोल्डन टेम्पलच्या देवाचं दर्शन घेतलं आणि मग सगळ्यांनी ग्रुप फोटो काढले मंदिराच्या इथे. आणि हा व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा वाटला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. गुड नाईट.